तर आज होती आमच्या गावची यात्रा. तर मग गावची यात्रा म्हटलं की असं हर्षोल्लास, आपल्या गावाला जायचं असं. सकाळी लवकर छानपैकी आम्ही आवरलं आणि आम्ही निघालो, गाडीत बसलो आणि निघालो गावच्या देवदर्शनाला. आमच्या गावचं भैरवनाथ हे देवस्थान खूप जागृत आहे. तर जाता जाता डोंगरातून रस्ता जातो, तर तिकडून जाता जाता मस्त गणपती बाप्पांची मूर्त आहे डोंगरामध्ये. तर गाडीतूनच आम्ही मस्त दर्शन घेतलं. त्यानंतर ती आपोआपच तिथे प्रगट झालेली आहे. त्यानंतर मग आम्ही गावाकडे आलो, तर तिथे छान दंडवत चालू होतं. म्हणजे मुक्ताबाईच्या मंदिरापासून ते भैरवनाथ मंदिरापर्यंत दंडवत घातले जातात. तर यात्रेसाठी खूप लोक आलेले होते. खेळण्यांची, त्यानंतर काही वस्तूंची, बर्फाच्या गोळ्यांची दुकान लागलेली होती. की लहान मुलांना कसं हे घ्यायचं ते घ्यायचं. तर सावीचं चालूच होतं, मम्मी मला खेळणं घ्यायचं. मम्मी मला म्हटलं थांब आपण दर्शन करून येऊया मग घेऊया. आम्ही आत गेलो तर तिथे नारळ, पेढा, फुले आणि इतर काही स्टॉल लागलेले होते. आम्ही मंदिरात गेलो तर मंदिरात पण खूप छान सजावट केलेली, भैरवनाथाचं नाव लिहिलेलं होतं. त्यानंतर तिथेच काही लोक नैवेद्य व दिवे प्रज्वलित करत होते. त्यानंतर आतमध्ये गेलो, दर्शन घेतलं. तर तिथेच मंदिरामध्येच राधाकृष्ण, राम, सीता, लक्ष्मण, त्यानंतर विठ्ठल रुक्माईची पण छान मूर्त आहे. मग तिथेच मी 5 दंडवत घातले आणि मग आम्ही फोटोज काढले. भैरवनाथ मंदिरामध्येच महादेवाचं पण आणि हनुमानाचं पण छानसं मंदिर आहे. मग आम्ही त्यांचं पण दर्शन घेतलं. तिथे पेढ्याचा नैवेद्य दाखवलं. ह्यावर्षी आम्ही नैवेद्य केला नव्हता, कारण आईला वर्ष पूर्ण झालेलं नव्हतं, म्हणून ह्यावर्षी आम्ही नैवेद्य केले नाही. तर बाहेर डीजेचा आवाज येत होता, म्हणून मग बाहेर पाहिलं तर मांडव ढाळा येत होता. एका वस्तीचा मांडव ढाळा आला होता, तर त्याची पण मजा घेतली, थोडंसं पाहिलं. तर आमच्या इथे प्रथा आहे की ज्या वस्तीनुसार प्रत्येकजण मांडव ढाळा आणतो. तर ते खूप लोक मजा करत होते छानशी. नंतर इथेच नारळ फोडण्याची जागा होती, पप्पांनी पण तिथे नारळ फोडला. त्यानंतर दीपमाळेची पण खूप छान सजावट केली होती. मग आम्ही गेलो मुक्ताईच्या मंदिराकडे. तर मुक्ताईच्या मंदिराकडे पण मुक्ताईचं मंदिर पण खूप छान सजवलं होतं. मुक्ताईच्या मंदिरापाशी दंडवतची सुरुवात झाली दुसऱ्या वस्तीची. मग मुक्ताईचं पण आम्ही दर्शन